नमस्कार मैत्रिणींनो. अनेक ठिकाणी माझी मंडळं आहेत. कल्याणला आहे, डोंबिवलीला आहे, मुलुंडला होतं. पण सगळ्यामध्ये आपण जसं म्हणतो अनेक भावंड असतं तर आईला एखादं भावंड प्रिय असतं जास्त. तसं मला हे स्वरगंधा मंडळ वाचीचं खूप मनापासून आवडतं. त्याचं कारण मुख्य असं आहे की इतर मंडळामध्ये शिकवताना आणि ह्या मंडळात शिकवताना तन्मयता जी आहे शिष्यांची ती या मंडळात बघायला मिळते की आज काय शिकवणार आहे, टाळ कसे शिकवणार, कसे, ही जी उत्सुकता आहे शिष्यांची त्याच्यामुळे मला हुरूप येतो शिकवायला. समोरच्या शिष्य जर छान असतील तर गुरुला खूप आनंद होतो आणखीन छान शिकवायला. तर तशा तुम्ही सगळ्याजणी आहात आणि मी शिकवण्याचा प्रयत्न करते तसं तुम्ही म्हणता आणि प्रयत्नही तुमचा सगळ्यांचा छान आहे. मुख्य म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ज्योतिताईंचं ते मार्गदर्शन आहे हे महत्वाचं आहे. कारण ते नसतं तर तुम्ही एवढ्या तयार झाल्या नसतं. मी काय 2 क्लासपुरती येते, शिकवते आणि जाते, परंतु त्याचं एक कंटिन्यू तुम्हाला त्याचं मार्गदर्शन ज्योतिताई देतात. त्याच्यामुळे मी खरी जरी तुमची गुरु असले तर तुम्हा सगळ्यांची खरी गुरु ज्योतिताई आहेत. मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मिळून एकदा ज्योतिताईंना नमस्कार करावा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. माझा पहिला नमस्कार परमात्म्याला ज्याने ही सृष्टी बनवली. दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला. तिसरा नमस्कार गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली. चौथा नमस्कार आपण सर्वांना ज्यांच्यामुळे या जगण्याला अर्थ मिळाला. गुरुपौर्णिमेनिमित्त आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी काही ओळीतून आमच्या स्वरगंधा मंडळाच्या आदरणीय गुरु सुलभा सावंत यांना वंदन करत आहे. सुलभा सावंत वाजवुनी संबळ करतात आईचा जागर गोंधळ. करुनी सोपे देतात ज्ञान सुरांचे व टाळ वादनाचे. शिकवणी ओवी ज्ञानेश्वराची संगे जोहार भारुडाची जोडी. करतात जागी शहरी मनाची लोकसंगीताची गोडी. आज आम्ही महिला वैयक्तिकरित्या श्लोक, विविध रागात रामकृष्ण हरीचा गजर, भजनी ठेक्यात अभंग किंवा भक्तिगीत व फक्कडशी गवळण म्हणून सावंत मॅडमना गुरुवंदना करणार आहोत. सर्वप्रथम ऐकूया जया शेनॉयने केलेला मंगलमय शंखनाद. विठ्ठल तोची गजानन संत बोलले तुकाराम. नित्य स्मरावे राम नाम तरुण नेईल प्रभूचे नाम. प्रभूचे नाम प्रभूचे यशोदे